मृत्यू षडाष्टक योग याचा बरेचसे लोक शब्दशः अर्थ काढून मोकळे होतात, म्हणजे षडाष्टक योग असतानाही लग्न केलं तर वधू किंवा वर या दोघांपैकी एकाचा मृत्यू होईल, पण असं काहीही होत नाही। हे गैरसमज मृत्यू या एका शब्दामुळे पसरले आहे। तुम्हाला पण असंच वाटत असेल तर डोक्यातून आताच काढून टाका। मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की मृत्यू षडाष्टक या शब्दामुळे अनेकांचा गैरसमज होतो, त्याचा संबंध मृत्यूशी जोडला जातो, परंतु इथे मृत्यू षडाष्टक म्हणजे भाव, भावना, इच्छा व आयुष्यातील आनंद यांचा मृत्यू। यात व्यक्तीचा सर्वसाधारणपणे अशा योगावर विवाह झाल्यास पती पत्नीचे एकमेकांशी पटत नाही असे मानले जाते। सविस्तर समजून घेऊया। कुंडलीतील 12 राशीपैकी कोणतीही रास घेतली, उदाहरणार्थ पहिली मेष रास घेऊ, या मेष राशीला मोजताना पहिले स्थान दिले असता इथून 6वी रास कन्या येते, म्हणून षड, पुन्हा 6व्या कन्या राशीला प्रथम स्थान देऊन मोजले तर मेष रास ही 8व्या स्थानी येते, म्हणजेच मेष 1 राशीचा कन्या 6 राशी बरोबर षडाष्टक योग होतो। या राशींच्या व्यक्तींचे एकमेकांशी पटत नाही असे अभ्यासाने लक्षात येते। याच पद्धतीने वृषभ आणि धनु, मिथुन आणि वृश्चिक, कर्क आणि कुंभ, सिंह आणि मकर आणि तुळ आणि मीन यांचे आपसात विवाह करण्याला ज्योतिषशास्त्राने मनाई केली आहे, कारण या 6 जोड्या मृत्यू षडाष्टकाच्या आहेत। याला कारण ज्योतिषशास्त्राने त्या राशीचा स्वभाव असे सांगितले आहे। पुढील उदाहरणावरून सहज लक्षात येईल। मेष रास म्हणजे एक घाव 2 तुकडे, याउलट कन्या म्हणजे वाटाघाटी। मेष राशीच्या लोकांना वाट बघायची नसते, त्या हुज्जत घालत बसत नाहीत, ऑन दी स्पॉट निर्णय घेऊन मोकळे होतात, नंतर होणाऱ्या परिणामाचा ते फार विचार करीत नाहीत। बऱ्याच वेळा या स्वभावाचा त्यांना तोटा देखील होतो। याच्या पूर्णपणे उलट म्हणजे कन्या रास, कोणताही निर्णय घेताना 100 वेळा विचार करणार, विचार पटत नसतील तर हुज्जत घालत बसणार, काहीही करून समोरील व्यक्तीला हरवूनच शांत बसतात, नुसत्या शंका विचारून डोके भंडावून सोडतात। घेतलेल्या निर्णयाचे नंतर काय परिणाम होतील यावर विचार करून स्वतःचे आणि समोरील व्यक्तीचे दोघांचेही डोके खातात। बऱ्याच वेळा हातातून वेळ निघून गेल्यावर निर्णय घेऊन मोकळे होतात। आता मला सांगा, ही अशी परस्पर विरोधी स्वभावाची माणसे एकत्र नांदतील का? दुसरे उदाहरण कर्क आणि कुंभ राशीचे घेता येईल। कर्क राशी निखळ मनाची, प्रेमळ अशी म्हणता येईल। अशा कर्केच्या लोकांचे कुंभेच्या विज्ञानवादी लोकांशी अजिबात पटत नाही। एकाला किचन आवडते तर दुसऱ्याला ग्रंथालय सोडू वाटत नाही, सतत विज्ञानची माळ चालू असते। 12 राशीपैकी सर्वात रोमॅन्टिक रास कोणती असेल तर ती कर्क रास म्हणता येईल, तर तिकडे कुंभेचे लोक या रोमॅन्टिकपणापासून जरा दूरच असतात। आता सांगा, यांचं लग्न झालं तर कसा होईल संसार? मित्र हो, जर तुम्हाला आजचा विषय समजला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि मनात कुठलाही प्रश्न उपस्थित होत असेल तर कमेंट करायला विसरू नका। आम्ही तुमच्या शंकेचे निराकरण नक्कीच करू। जय श्री स्वामी समर्थ। मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।